नमस्कार. ब्लेस ऑन रेकीमध्ये आपलं स्वागत आहे. गुरु बदलणे शक्य आहे काय? केव्हा आणि कुठल्या परिस्थितीमध्ये? स्वामी सवितानंद म्हणतात, एखादे वेळी साधक व्यक्ती अज्ञानामुळे अजाणतेपणी गुरु पारखण्यात असमर्थ ठरते. अशा परिस्थितीत ब्रह्मनिष्ठ गुरु मिळाले नसतील, साधारण व्यक्तीला गुरु केले गेले तर गुरूंना शिष्याकडून जेवढी साधना करून घेणे शक्य झाले, जे काही थोडे बहुत ज्ञान साधकाला मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मर्यादा सन्मान यांचा ताळमेळ साधून गुरु आज्ञा घेऊन मगच ब्रह्मनिष्ठ असलेल्या गुरूंच्या शरणी जावे. अशा परिस्थितीत गुरु बदलणे योग्य आणि आवश्यक ठरेल, हे धर्माधिष्ठित आहे. परंतु अशी समस्या जेव्हा ब्रह्मनिष्ठ गुरु मिळाले नसतील तेव्हाच निर्माण होईल. जर का गुरु ब्रह्मनिष्ठ असतील तर गुरु बदलण्याचा विचारसुद्धा मनात आणू नये. जर गुरुदीक्षा व्यवस्थित मिळाली नसेल, म्हणजेच गुरूंचा विज्ञानमय कोशात दिव्य स्वरूपात प्रवेश झाला नसेल, शिष्यास अंतर्गत अंतरात्म्याद्वारा मार्गदर्शन मिळत नसेल, ध्यानासाठी बसले असताना एकटेपणा जाणवत असेल, तर साधक शिष्याने सर्वप्रथम गुरुस्मरण, गुरुचिंतन आणि गुरुसेवा वाढवण्याचा प्रयत्न करावा. यात जर यश मिळाले नाही तर त्याचे निवेदन गुरुजवळ अत्यंत नम्रतेने करावे आणि एवढे केल्यानंतरही परिस्थितीत काही फरक जाणवला नाही तर गुरु बदलण्यास हरकत नाही. पण अशी परिस्थिती फार क्वचित निर्माण होते, जेव्हा ब्रह्मनिष्ठ गुरूंचे कार्य विस्तृत पातळीवर होत असते. हजारो लाखो व्यक्तींना शिष्यत्व दिल्यानंतर प्रभावशाली साधक व्यक्तीला गुरूंचे सानिध्य तर मिळते, परंतु सामान्य शिष्याला साधना, अर्थ, पद, सत्ता ज्यांच्याजवळ नाही त्यांना ही संधी मिळत नाही. अशा प्रसंगी ज्या ब्रह्मनिष्ठ गुरूंशी आत्मीयता जुळणे शक्य होत असेल त्यांना शरण जावे. खरे सांगायचे म्हणजे ब्रह्मनिष्ठ पुरुषाने गृहस्थाची आर्थिक सामाजिक स्थिती, प्रतिष्ठा, सत्ता या गोष्टीस महत्त्व न देता आंतरिक शुद्धता, मुमुक्षुता व भगवंतावर असलेले प्रेम, निष्ठा याच गोष्टींना महत्त्व देणाऱ्या व्यक्तीला दीक्षा द्यावी. मोजक्याच लोकांना शिष्यत्व प्रदान करावे की ज्यांच्याशी गुरु पत्राद्वारे देखील संपर्क ठेवू शकतील आणि त्यांचे नाव गुरूंच्या स्मरणात राहील. काही असे साधक आमच्याकडे आले की ज्यांचे गुरु ब्रह्मनिष्ठ तर आहेत, परंतु आश्रमाचा प्रचार प्रसार इतका आहे की गुरु शिष्य यांचा वैयक्तिक पातळीवर संपर्कसुद्धा येत नाही. त्यामुळे असा साधक शिष्य दीक्षा घेतल्यानंतर 10 वर्षाच्या कालावधीनंतरही ज्याच्या त्याच ठिकाणी राहतो. यात शिष्याचे सुद्धा दोष आहेत. बहुतांशी लोक ज्या गुरूंचा प्रचार प्रसार अधिक आहे, जे मोटारगाड्या विमानातून फिरतात, अशांच्या मागे उच्च विद्याविभूषित प्रतिष्ठित असलेल्या व्यक्ती की जे त्यांचे शिष्य आहेत ते फिरत असतात. एखादा साधू संन्यासी जर परदेश प्रवास करून आलेला असेल तर डॉक्टर इंजिनियर असलेल्या व्यक्ती देखील त्यांच्यात अडकतात. अशा साधू संन्याशांचे महत्त्व वाढलेले समाजात दृष्टीस पडते. एखाद्या वेळी असे उदाहरण ऐकण्यात किंवा वाचनात येते की गुरु अनाधिकारी किंवा अयोग्य असले तरी देखील शिष्याला आत्मज्ञान किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. हे कसे काय? ही गोष्ट ठीक आहे, परंतु याचे संपूर्ण श्रेय गुरूंना नाही तर त्या शिष्य साधकास आहे. परंतु असे शिष्य अतिशय दुर्मिळ असतात किंवा असेही असू शकते की शिष्य अत्यंत साधा, भोळा, सरळ, निष्कपट, निष्पाप तसेच अत्यंत श्रद्धाळू, संशय विकल्प रहित असेल, तर्कवितर्क रहित असेल, त्याचप्रमाणे वैराग्य संपन्न देखील असेल. शास्त्रज्ञानामुळे त्याची बुद्धी भ्रमित झालेली नसेल, तसेच संसारात कुठलीच रुची नसेल. अशा दुर्लभ शिष्यासाठी त्याच्या गुरुपरंपरेतील एखादी ब्रह्मनिष्ठ दिव्य अशरीरी आत्मा मार्गदर्शन करेल अथवा स्वयं परमेश्वर त्याच्यासाठी गुरु बनून मार्गदर्शन करतील. पातंजल योगसूत्रामध्ये ईश्वराची व्याख्या जे गुरूंचेही गुरु अशा स्वरूपात असल्याची आढळते. आता गुरुकृपेमुळे केवळ आध्यात्मिकच फायदा होतो की ऐहिक भौतिक लाभ जसे की शरीर निरोगी होणे किंवा आर्थिक संपन्नता प्राप्त होते का? होय, हे देखील पूर्णपणे शक्य आहे. पण आपणच सांगा, तलवारीचा उपयोग देश, धर्म, स्वरक्षणासाठी करणे योग्य, लढाईसाठी वापरणे योग्य की स्वयंपाकघरामध्ये भाजी चिरण्यासाठी? तोफेचा उपयोग युद्धासाठी करावा की घरातील उंदीर मारण्यासाठी करावा? तलवार व तोफेचा वरील गोष्टींसाठी उपयोग योग्य नाही किंवा तो सदुपयोग नाही.
कल्पवृक्षाच्या छायेत बसून 1 कप चहाची मागणी करावी किंवा कामधेनूजवळ ताकाची मागणी करावी हे हास्यास्पदच नाही तर दुर्भाग्यसुद्धा ठरेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृपा या शब्दाचा अर्थ दुसऱ्याला खुश करणे किंवा त्याची खुशामत करणे असा नव्हे. कृपा म्हणजे कल्याण करणे, मंगलमयी करण्यासाठी जे आवश्यक आहे ते करणे. यात हे जरुरी नाही की साधकाला आनंद प्रसन्नताच वाटली पाहिजे. दुःख किंवा वेदनासुद्धा होऊ शकते. गुरु किंवा ईश्वर साधकावर भौतिक कृपा तेव्हाच करतात जेव्हा भौतिक असुविधेमुळे त्याच्या साधन मार्गक्रमणात व्यत्यय येत असेल किंवा तो मार्गापासून पथभ्रष्ट होत असेल. अशा परिस्थितीस त्यास आधार द्यावा म्हणून भौतिक सुख दिले जाते. परंतु अत्यंत महत्त्वाची कल्याणकारी गोष्ट अशी की जीव शिव यांचे मिलन होण्याची मंगलमय स्थिती असेल, अशा वेळी भौतिक सुखाची कृपा न करता जरी साधक त्यासाठी तडफडत असेल तरी ते हिसकावून घेतले तरी ते योग्यच आहे. भौतिक सुखासाठी गुरुकृपेची अपेक्षा करणे म्हणजे त्याचे अज्ञानच नव्हे तर मूर्खता आहे. हा मोह साधकाने टाळावा. स्वामी सवितानंद यांच्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू या ग्रंथामधून. धन्यवाद.